हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। तो चलते हैं आज की खबर की तरफ। वर्धापन दिवस में आप यहाँ आए, क्या कुछ कहना चाहिए? देखिए, देखते देखते 7 साल पूरा हो गया। अमोल भालेराव जी को और उनकी टीम को मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। और आज के ऐसे दौर में अच्छी और सच्ची पत्रकारिता कर रहे हैं, पूरी टीम उनकी अच्छी काम कर रही है। पूरे महाराष्ट्र में छोटे छोटे जिले में, छोटे छोटे गांव में जाके, शहरों में जाके जो आवाज बुलंद कर रही थी, जो एक प्रेस का काम है वो करने का कर रहे हैं। उनको और उनकी टीम को मैं बहुत शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं कि इसी तरह काम करते रहे। साथ ही साथ जब भी उनका ये वर्धापन दिवस वो मनाते हैं, उसमें समाज में जो अच्छा काम कर रहे हैं, जो छोटे पैमाने पे है लेकिन अच्छा काम कर रहे हैं, ऐसे लोगों को जो है वो प्राइजेस दे के उनका प्रोत्साहन करते हैं। और ये एक अच्छी बात है और ये आगे वो कार्य चालू रखे, ऐसी इनको मैं शुभकामनाएं देता हूँ। जैसा कि मैंने अभी अंदर बोला कि ये 7वां साल है और मैं देख रहा हूँ कि हर साल इनका जो है पैमाना बढ़ता जा रहा है, इनकी सक्रियता बढ़ती जा रही है, इनसे लोग जुड़ते जा रहे हैं। और उसके पीछे कारण ये है कि अपने प्रोफेशन के प्रति कमिटेड हैं, निष्पक्ष हैं और निर्भीक हैं। क्योंकि पत्रकारिता में कहीं ना कहीं ये सारी चीज़ें जो आज खो रही है, ये जो है इनके अंदर ये गुण है, इसीलिए इनका नाम और इनका प्रोफाइल बढ़ रहा है। इनको बहुत बहुत शुभकामनाएं हैं कि आने वाले जीवन में आप और अच्छा करिए, तरक्की करिए, समाज का प्रबोधन करिए, लोगों को न्यूज़ जो है निष्पक्ष ढंग से दिखाइए। लोगों का ओपिनियन उस न्यूज़ पे फॉर्म होना चाहिए। दिक्कत क्या हो गई कि आजकल पत्रकार लोग जो ही है वही ओपिनियन ही बता देते हैं। तो ये इनके अंदर अच्छी क्वालिटी है और मैं मतलब इनको हार्दिक शुभेच्छा देता हूँ। खूप छान वाटलं। सगळ्यात आधी जागृत महाराष्ट्राला 7व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन। आणि ते खूप चांगले उपक्रम करतात। त्यांच्या हस्ते त्यांनी जे राज्यस्तरीय पुरस्कार दिला, वाटप केलं, ते वाटप अतिशय उत्तम लोकांना जे समाजासाठी काम करतात, समाजासाठी झटतात आणि त्या अशा म्हणतात रत्न शोधून काढले होते आणि त्या सगळ्यांना पुरस्कार मिळाला, तर त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक। काय सांगाल, दीपाली मॅडम स्वतः आल्यात, एवढ्या मोठ्या समाजसेवक आणि महाराष्ट्रातील राजकीय अभिनेत्रींची ओळख, काय सांगाल? नाही, खरोखरच आपण हे जे व्यासपीठ दिलेलं आहे ते जनसामान्यासाठी आणि जे खरोखर तळागाळात कामं करतात। म्हणून मी सांगितलं ना की पैसे दिल्यानंतर कुठल्याही सेलिब्रिटी आपल्याला मिळू शकतात, पण नाही की जसं पाहायला गेलं तर दीपाली मॅडमचं जे काम आहे ते तुम्ही पाहताय की गावखेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये कुठं पुराचं संकट आलं, कुठं काय गोष्टी झाल्या, तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून पोहोचलेत आणि 1-2 नाही 3-3, 4-4 कोटीची त्यांनी अशी मदत केलेली आहे। म्हणून मला असं वाटलं की नाही, हे जे व्यासपीठ आहे जनसामान्याचं व्यासपीठ आहे, या ठिकाणी जो चेहरा आहे मला दीपाली सय्यद मॅडमचाच पाहिजे। म्हणून मी त्यांना सांगितलं की मॅडम असं आहे, आणि म्हटलं जे मी काही तुम्हाला प्रोफाईल देतोय त्यात एकही पेड पुरस्कार नाही, जे खरोखर तळागाळात कामं करतात अशा व्यक्तींना आम्ही त्या दिवशी आम्ही सत्कार देणार आहोत, पुरस्कार देणार आहोत। आणि त्या दिवशी त्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं की ठीक आहे, मी तुझ्यासाठी नक्की वेळ काढेल, कारण हे अशा काही जे संस्था आहेत समाजापर्यंत जाऊन कामं करतात त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे। कारण जेवढं आपण त्यांना प्रोत्साहन देऊ त्याच पद्धतीने ते कामं करत राहतील। जसं मी सांगितलं की पत्रकारांना सुद्धा एक सक्षम करणं ह्या सर्व राजकीय लोकांची जबाबदारी आहे, तरच या देशामध्ये चांगल्या पद्धतीचं एक आपल्याला काहीतरी चेहरे पाहायला मिळतील, देशाची प्रगती होईल आणि ज्या पद्धतीचा जो भ्रष्टाचार वाढलेला आहे तो कुठेतरी कमी होईल। न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त अमोल आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वर्षभर न्यूज तर देतच असतात, परंतु वर्षभरात ज्या ज्या संस्था, ज्या ज्या व्यक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजाप्रती जे काम करतात, त्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचाही सत्कार आणि त्यांचंही या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं आयोजन, सत्कार ठेवून त्या अमोल आणि त्यांच्या संपूर्ण टीम केलं। असंच काम जागरूक महाराष्ट्र न्यूज चॅनलचं चालू राहून देत।
आणि नक्कीच एखादा व्यवसाय चालू करतो किंवा एखादं काम आपण करतो त्याच्या पाठीमागे काही आर्थिक शक्ती सुद्धा लागते आणि ती सुद्धा निस्वार्थीपणे कोण ना कोणतरी देणारं त्याच्या पाठी हे लागतं. तसं आवाहन सुद्धा अमोलजींनी केलं. तर मला असं वाटतं की आमच्या सकट सर्वांनी त्या गोष्टीचा विचार करून आपल्यासारख्या छोट्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाखीच्या रूपाने उभं राहिलं पाहिजे आणि तेही आम्ही या निमित्ताने समाजाला आवाहन करतो की असा चांगला कामं करता आपणही आर्थिक पाठबळ त्या ठिकाणी द्यावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने जो झाला त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचा 7वा वर्धापन दिन आहे आणि आजच्या या वर्धापन दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा मी देताना अमोल भालेराव यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो उपक्रम आज इथे राबवलेला आहे, आपल्या या देशामध्ये खूप कमी लोक अशी आहेत जे पुरस्कार देताना काही पैसे घेऊन आणि आम्ही दाखवून ते पुरस्कार देतात, पण यांनी जो पुरस्कार इथे दिलेला आहे त्या पुरस्काराच्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे आणि ज्या लोकांनी चांगली कामं केलेली आहेत असल्या लोकांना यांनी आज पुरस्कार देऊन तो त्यांना उपकृत केलेला आहे. त्याबद्दल मी अमोल भालेराव आणि त्यांच्या पूर्ण टीमचा मी खूप खूप अभिनंदन करतो. जागृत महाराष्ट्र न्यूज का ये जो प्रोग्राम है, मैंने शायद ये 2 साल से चल रहा है और ऐसे कम न्यूज चैनल वाले दिखते हैं जो समाज सेवा में जो काम करते हैं संस्था में. आई थिंक लोग छोटे से ही बड़े होते हैं जब इनको इस तरह का प्लेटफॉर्म, इस तरह का मान सम्मान दिया जाता है. यही देखकर जो आज ये लोग ने किया है, यही देखकर ऐसे और भी लोग बढ़ते जाएंगे कि हमें भी ऐसे समाज सेवा के लिए बढ़ना चाहिए, हमें भी संस्था समाज सेवा के लिए जितना हो सके करें ताकि हमारे आगे आने वाली जनरेशन को भी कुछ सीख मिल सके. तर अमोल भालेराव हे 365 दिवस आमच्यासाठी असतात आणि आम्ही देखील त्यांच्यासाठी 365 दिवस खांद्याला खांदा लावून उभं असतो. त्याच्यामुळे एक चांगलं नातं आमचं या ठिकाणी असल्या कारणाने या कार्यक्रमाला सातत्याने येत असतो. महाराष्ट्र स्पर्धा क्या शुभेच्छा देतो. जागृत महाराष्ट्रचं आजचं 7वा वर्धापन दिन आहे आणि मला खरंच खूप आवडलं की ते ज्या प्रकारचे इनिशिएटिव्ह घेत आहेत आणि खरंच अगदी तळागाळातून जे काही लोक समाजकार्य करत आहेत किंवा खूप चांगलं सोसायटीकडे एफर्ट्स घेत आहेत बेटरमेंटसाठी, सो त्या सगळ्यांना तुम्ही एक पुरस्कार देताय किंवा अशा लोकांना शोधून तुम्ही त्यांचा गौरव करताय, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आय थिंक सो अशा छोट्या छोट्या अप्रिसिएशनमुळे बराच फरक पडतो, एक आणखी एक वेगळा उत्साह येतो काम करणाऱ्यासाठी. सो त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन. अमोल पिछले करीबन 7-8 साल से लगातार अपने शहर की सेवा कर रहे हैं, एकदम ईमानदारी से अपनी पत्रकारिता से पूरे समाज को जागरूक करने का काम, जो उनका नाम है जागृत महाराष्ट्र, उसके लिए एकदम फिट ऐसा काम वो किए जा रहे हैं और अविरत आज तक करते आ रहे हैं. मेरी उनको बहुत सारी शुभकामनाएं. हम हर साल इनके प्रोग्राम में आते हैं और हम चाहेंगे अगले और कई साल तक ये ऐसे ही कारवां चलता रहे और इनको दिन ब दिन आगे बढ़ती मिलती रहे, इतनी शुभकामनाएं मैं देना चाहूंगा इस वजह से. अमोल भालेकर जी बहुत अच्छे आदमी है और उनका जो जय महाराष्ट्र ये चैनल है सचमुच अच्छा काम करते हैं. गए साल में उन्होंने लेडीज के लिए बहुत अच्छा काम किया था. मेरे को बहुत मैं उत्साहित हो गई थी उस टाइम में. यही टाइम में आपने देखा अभी सबकी वो भी दिखा रहे, उसमें सब जो काम करते हैं उनको न्याय मिलता है. और जागरूक बोलते सचमुच में भालेराव जागरूक है और जागरूक है करके वो इतना काम करते हैं. जागृती महाराष्ट्र न्यूज ही एकदम छान वाटली आणि अमोल भालेराव साहेबांनी एवढे म्हणजे चांगले सगळ्यांचं वर्धापन 7वा वर्धापन होता त्याच्यामध्ये एवढे सगळ्यांचे सत्कार केले की आम्हाला पण असं अभिमान वाटतो की अमोल सरांनी एवढं कमी याच्यामध्ये त्यावेळी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जागृती चॅनल हे गाजून टाकलेलं आहे. त्याच्याबद्दल मी अमोल सर भालेराव यांना हार्दिक शुभेच्छा देतो.